सदातिन्नो सदाति तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बः किमासीत् गहनं गभीरम् विश्वाचा आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जल ही तरी कुठे होते. सृष्टीचा कोण करता करता आहे की अकर्ता उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे. फ्रान्स लोकांना हरवीत मैदानातनं पळवीत शिवाय बंगालवर ताबा मिळवल्यावर मग दक्षिणेमध्ये इंग्रजांना खूप खूप संकटांना तोंड द्यावं लागलं. म्हैसूरचे हैदर अली मोठे त्यांचे विरोधक खरे. हैदर अली एक असाधारण माणूस होता ज्याने कौतुकास्पद भूमिका निभावली. म्हणजे हिंदुस्थानी वंशाची जाणीव होती त्याला. तो दूरदर्शी होता. यासाठी पण त्याला दुसऱ्यांपेक्षा आधी इंग्रजांच्या वाढत्या ताकदीतनं धोक्याची जाणीव होत गेली. 1769 मध्ये ऐन मद्रासच्या पिकांच्या छायेखाली हैदर अलीने स्वतःच्या हक्कामध्ये इंग्रजांना एका समझोत्यासाठी मंजूर करवलं. मग त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा टिपू सुलतान इंग्रजांना पूर्ण अंगामध्ये फसलेल्या काट्यासारखा सतावीत राहिला. आपण शेवटी टिपूला ढकलच कोपऱ्यामध्ये. पण ह्या हारीमुळे जास्त टाइम चूप बसणार नाही तो. तुम्हाला म्हणायचं त्याला आपली स्ट्रेंथ समजल्यावर तो परत आपल्या वाटेला जाणार. संधी मिळतात सर्वप्रथम. टिपू आणि आदित्याचा बाप पण यांनी पूर्वी कधीच नाही मानली वळख ईस्ट इंडिया कंपनीची. सर त्यांना नेहमीसाठी का संपत नाही? त्याने फक्त होईल निजाम आणि मराठाज मोर पॉवरफुल. आपण स्ट्रिक्ट कंडिशन्स ठेवायची त्याच्यासमोर की त्याच्याजवळ स्ट्रेंथ नसेल फेस करायला आपल्याला. आपण त्याचे सगळे दात काढायचे एक मागोमाग एक आणि करायचं त्या वाघाला म्हैसूरच्या परगदातांचा. हुजूर, हुजूर, लाड साहेबांनी तहाचा पैगाम ऐकायला आणि भेटवस्तू घ्यायला नकार दिला. त्यांचं म्हणणं आहे की तहाची बोलणी युद्धाच्या पूर्वी होऊ शकत होती, आता नाही. आता तर सुलतानांना
त्यांच्या अटी मानाव्या लागतील, कारण विजय त्यांचा झाला आहे. असं दिसतंय कॉर्नवॉलिस अमेरिकेमधल्या स्वतःच्या लज्जास्पद हारीचा बदला आपल्याकडनं घेत आहेत. कारण इंग्रजांच्या विरुद्ध लढायला आम्ही आपली 3 जंगी जहाजं पाठवली होती जनरल वॉशिंग्टन साहेबांसाठी. पण आपली बर्बादी आता कॉर्नवॉलिसच्या मानाचा प्रश्न बनली आहे. पण तो एक मात्र विसरत आहे. जर अमेरिकन इंग्रजांना स्वतःच्या मातीतनं मारून काढू शकतात, मग हिंदुस्थानी पण काढू शकतात. एक ना एक दिवस इन्शाअल्लाह जरूर काढणार त्यांना. इन्शाअल्लाह. आज पहिली रात्र असेल जेव्हा इंग्रजी लॉर्ड आरामात झोपेल. मागील 30 वर्ष झाली मैसूर डोळ्यात त्याच्या काट्यासारखा सलत आहे. 30 वर्ष. 10 वर्ष तर आम्ही, शिवाय मग आधी आमचे वालिद. हुजूर, ही दवा घ्यावी, बरं वाटेल तुम्हाला. काही फायदा नाही हकीम आगा, मुळीच फायदा नाहीये. दुआच्या वेळी ही दवा कामी नसते येत. मला उठवा. हुजूर, फोड खूपच मोठा आहे. देव न करो जर तो फुटला तर. पूर्णिया, मला सहारा दे. टिपूशी महत्वाचं बोलायचंय. बाबा, टिपू, बाबा. टिपू बेटे, हां बाबा. 60 पार केली आहे मी. मृत्यू दारावर टकटक करीत आहे. वचन दे, वचन दे बेटा. माझ्या मागे जेव्हा हे लोक म्हैसूरचा पूर्ण भार तुझ्या हातामध्ये देतील, तेव्हा तू आपल्या मायभूमीशी प्रामाणिक राहशील. हां बाबा. कंपनीच्या इंग्रजांना तू ना यायला पुढे देणार, ना आरामात राहायला देणार. नाही देणार. बेटा, ते लोक आपली मायभूमी लुटायला आलेत. तू त्यांना बाहेर काढायचा. हां बाबा. हो, आणि ऐक, एक फ्रान्सचा बादशाह खूपच चांगला आहे. तू दोस्ती बनव त्याच्याशी. हा, तो इंग्रजांच्या विरुद्ध तुला मदत करेल. मग मराठा पेशव्यास तू समजाव रे. शिवाय त्या बिनआकलेच्या निजामास पण. हे इंग्रज हे काही हिंदुस्थानीचे दोस्त नाहीयेत. मुंबईतनं इंग्रजांनी कारवारच्या बाजूस फौज पाठवली आहे. ते का म्हणजे उत्तर कानडा. शिवाय मालाबारवर स्वतःचा हक्क जमवता येईल त्यांना. तू त्यांना पालघाटवर अडवून ठेव. नाही बाबा, नाही. तुम्हाला अशा परिस्थितीत सोडून कसा जाऊ. बेटा, तू इथं राहिल्यानं हा फोड सुकणार आहे का रे? जा तू बेटा टिपू. तुला अल्लाहच्या हवाले केलाय. जा. आता चूप बसल्यास मग इंग्रजांना शंका सुद्धा येईल. जा जा टिपू बेटा, जा जा. पालघाटला वाचवणं आता कठीण आहे खूपच. टिपूचे घोडे तास दीड तासात सिटीत घुसतील. फळात जायला सांग. येस सर. नो, वेट वेट. हुजूर, आपल्या शिरांवरचं छत्र उतरलंय. बहादूर हैदर अली आता ह्या जगात नाही राहिलेत. तुमच्यासाठी गरजेचं आहे की तुम्ही श्रीरंगपट्टमला पोहोचावं.
युद्धबंदीची घोषणा केली जावी. टिपूची फौज माघारी जात आहे. माहित नाही वाय. पण असं बी होईल सर, बहुतेक टिपूची असेल ही पण चेक. आपण शोधून काढूया. हुजूर, फतेह अली टिपू सुलतान बहादूर, हैदर अली बहादुरांचा मुलगा, नजीम मैसूर. चाळीस दिवस आता मरहूम हैदर अली बहादुरांचा शोक मनवला जाईल. तोपर्यंत आम्ही मसलतवर नाही बसणार. आणि तुम्ही सर्वजण उभे का आहात? आमच्या जवळ येऊन बसा. या. यावेळेस चारी बाजूला लढाया, बंड आणि राजकारणी चालबाजा होत आहेत. राज्य सांभाळणं खूपच कठीण होऊन बसलंय. पण आमच्या मरहूम पित्याची मनीषा पूर्ण करणं आमचं कर्तव्य आहे. त्यांची मनीषा होती की हिंदुस्थानामध्ये इंग्रजांचा वाढत्या प्रमाणातला प्रभाव संपवून टाकला जावा आणि मैसूरला एक मजबूत आणि अनुकरणीय राज्य बनवलं जावं. पण आम्ही जाणतो हे काम सोपं नाहीये. इंग्रजांना घालवण्यासाठी आपल्याला एकीकडे हिंदुस्थानच्या आतनं आणि बाहेरून आणखीन शक्तींची मदत घ्यावी लागेल. दुसरीकडे इंग्रजांवर मात करण्यासाठी आपल्याला त्यांच्याच पद्धतींचा वापर करावा लागेल. धंदा व्यवसायांना पण बढावा द्यावा लागेल. बाह्य मोठ्या राष्ट्रांतून आपल्याच जहाजातून माल पाठवावा आणावा लागेल. इंग्रजांना मध्ये आणत नाही. पण हे सर्व तेव्हाच संभव आहे जेव्हा आमची रयत आम्हाला साथ देईल. म्हणून त्यासाठी आपल्याला 5 बाबींवर अंमल करावा लागेल. 1. पूर्ण राज्यामध्ये फैलावलेली केंद्रीय राजवट. 2. सुभ्यांची निराळीच व्यवस्थापन. 3. हुद्देदार, सरकारी अफसर शिवाय हिसाब किताब करणाऱ्यांची नीट निवडपण. 4. असा कायदा बनवू ज्याच्यावर सगळ्या राज्यामध्ये अंमल होईल. मग 5. शिवाय जो सर्वात महत्वाचाही, आमच्या आणि रयतेच्या मधनं तमाम जागीरदार सर्व दलालांना पण हटवणं, ज्याने शेतकरी महसूल सरकारला बिनदिक्कत देत राहतील. मोगलांनी पण अशा तऱ्हेने राजवट चालवण्याचा प्रयत्न केला होता. पण तो जमानाच आता संपून गेलाय. मुर्डेश्वराच्या कृपेने तुमचा मनसुबा जरूर यशस्वी होईल. हुजूर, आम्हाला प्राणाची शपथ आहे की अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही तुम्हाला आणि मैसूरला प्रामाणिक राहणार. शेर मैसूर टिपू सुलतान जिंदाबाद. मैसूरचा राजा म्हणून जरुरी आहे की मोगल शहनशाहकडनं आम्ही परवानगी घ्यायची. पण आम्ही असं फरमान शाह आलमकडनं नाही घेणार. स्वतः इंग्रजांकडनं निवृत्ती वेतन घेतात ते. आणि आम्ही इंग्रजांचं ह्या भूमीमध्ये अस्तित्व कबूल करायला तयार नाही. हुजूर, मोगल बादशहांचं फरमान जर नसेल तर मैसूरवर तुमची राजवट पण कायदेशीर नाही मानली जाईल. मग जर आम्ही तुर्कीतनं खलिफाय इस्लाम सुलतान उस्मान अलींचं फरमान मागवलं, मग हरकत असेल कुणाची? तसं नाही, पण गुलाम अली, नायब खलिफांच्या दरबारामध्ये जायचं आणि मग तिथनं फ्रान्सचे बादशाह लुईस 16व्यांना आमचा पैगाम पोचवायचा. जो हुकूम. आमची इच्छा आहे फ्रान्सशी आमचा युद्ध करार व्हावा. व्यावसायिक जहाजं त्यांची आणि कारागिरांनी सुद्धा हिंदुस्थानला यायचं. खास करून म्हणजे तोफा बंदुका बनवणारे कारागीर. हुकमाचे तामील होईल. नानासाहेब, मी तर म्हणतो आपण टिपू सुलतानचं म्हणणं मान्य केलं पाहिजे. महाजी, समय हे पाहण्याचा नाही की आपण टिपूचे म्हणणे यासाठी मानले पाहिजे मुख्यत्वाने तो तुम्हाला भला वाटतो यासाठी, किंवा यासाठी की तो आदर्शवादी आहे, देशभक्त आहे. आपण पाहायचं इतकेच की इंग्रजांच्या विरुद्ध टिपूला साथ देण्यामध्ये मराठ्यांचा फायदा आहे की नुकसान.
स्वतः टिपू आमच्याशी यासाठी समझोता नाही इच्छित की टिपूचं मराठ्यांवर प्रेम आहे, उलट यासाठी कारण इंग्रजांशी त्याचं शत्रुत्व आहे. आणि इंग्रजांशी मैत्री केल्याने आपल्याला पण मुळीच नाही मिळणार काही, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. टिपू असेल कसाही हो, आहे तो हिंदुस्थानीच. 7 समुद्रापलीकडनं राज्य नाही चालवत तो. तुमच्या म्हणण्याप्रमाणे टिपूशी समझोता केल्यानं आपल्याला तो परिसर परत मिळेल का ज्याच्यावर हैदर अलीनं कब्जा केलाय आधी? नाही, हे मला नाही सांगता येणार. तुमची इच्छा असल्यास तुम्ही टिपूशी बोलून पाहावं. मी तुम्हाला सांगतो, मराठ्यास आहोत ते परिसर टिपूकडनं नाही, इंग्रजांच्याकडनं परत मिळतील. मग ह्याचा अर्थ पण असा होतो की हा समझोता नाही होणार. नाही. मीर सादिक, हुजूर. काय तुम्ही व्हॉल्टेअरच्या पुस्तकाचं अनुवादन केलंय? होत आहे हुजूर. आता फ्रान्सी नाहीत की पारशी नाही आहेत, आणि आपल्या मुन्शींची फ्रान्सी भाषा तर बस जेवढ्याच तेवढीच आहे. हुजूर, थोड्या वेळासाठी तुम्ही ह्या पुस्तकांच्या गोष्टी सोडा जरा. तुम्ही जमीन मालकांच्या बंडांचं काय करणार आहात? चिरडून टाकणार, दुसरं काय करणार? जमीनदारी संपवून टाकून तुमच्याकडून चूक झाली आहे हुजूर. यासाठी जमीन मालक भडकले आहेत. कारण आजपर्यंत ते स्वतःची मनमानी करू शकत होते आणि आता त्यांना बंदिस्त तनखा मिळते. हुजूर, अशी पण कुठल्या बाह्य शत्रूंची कमी होती देशासाठी जे तुम्ही तुमच्या नीतींच्या कारणाने आतील शत्रू पण तयार करीत आहात? हुजूर, फ्रान्सहून आलेले कारागीर आणि जनाब ड्युबुक हजर आहेत. मॉसियर ड्युबुक, फ्रान्सच्या बादशहाचा काय पैगाम आहे? बादशाह लोईला वाईट वाटतं की देशामध्ये पसरलेल्या अफरातफरीमुळे हे तुम्हाला मदत करू शकत नाही, पण त्यांनी तुमच्या सेवेमध्ये हे इंजिनियर आणि कारगीर पाठवले आहेत. यांचा प्रवास कसा झाला? प्रवास तर बरा झाला, पण पोंडिचेरीला पोचताच यांना माहीत पडलं की बादशहाचं तख्त फ्रान्सच्या नागरिकांनी धुडकावून देऊन गणतंत्राची घोषणा केली आहे. आता हे समदे गणतंत्राचे आधारक बनले आहेत. अमेरिकन गणतंत्रासारखे? जी हुजूर. या समद्याने मिळून एक क्रांतिकारी मोठी परिषद कायम केली आहे, देश क्रांतीची परिषद, आणि त्यांना तुम्हाला त्यात सामील करून घ्यायचं आहे. मैसी बिकू. जनाब ड्युबुक, हे अमेरिकन गणतंत्रासारखंच काय यांचं संविधान आहे? नाही हुजूर, अजूनपर्यंत संविधान नाही बनलं, पण एक मानवी हक्कासाठीचा दस्तावेज तयार केला गेला आहे. मैसी बिकू. मीर सादिक, याचा पण पारशीमध्ये अनुवाद करवा. तरी हुजूर, बादशहाशिवाय अहो राजवट कोण चालवणार? देश म्हणजे बादशाह पाहिजेच ना. हेच घ्या ना, इंग्रजांचा पण स्वतःचा बादशाह आहे. पूर्णय्या, इंग्रजांचा बादशाह खरा राजा पण नाहीये. पण इतक्या दूर का हो जायचं? अफगाणिस्तानामध्ये पण कबिल्याचे सरदार आपसामध्ये मिळून फैसले करतात. मग बादशाह विरुद्ध होत असेल, पूर्ण हटवतात त्याला. तरी हुजूर, फ्रान्सने पण पूर्णरित्या बादशहाला काढलंय, तर मग राज्य कोण करणार? काय आपल्याकडे गावांमध्ये पंचायत नाही बसत जिथे लोक मिळून फैसले करतात? गाव खूपच छोटीशी जागा असते हुजूर. पूर्णय्या, अफगाणिस्तानवरनं एक गोष्ट आम्हाला सुचली. अहो, आता आपण बादशाह जमान शहाकडनं इंग्रजांच्या विरुद्ध मदत का नाही मागायची? अहमद शाह अब्दाली पण आले होते. हुजूर, प्रथम तुम्ही पेशवा आणि निजामांना स्वतःच्या बाजूंनी करा. अफगाणिस्तान तर खूपच दूरचा विषय आहे. काय महादाजी शिंदे आम्हाला भेटण्यास तयार आहेत? अहो, का नाही, भेटण्याची व्यवस्था पण करवली जाऊ शकते. ठीक आहे. मॉन्सियर ड्युबुक. हुजूर. आम्हाला थॉमस पेनच्या विषयामध्ये थोडं सांगा. थॉमस पेन? नक्कीच. थॉमस पेनची महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आम्हाला भेटू इच्छित होता? हो, यासाठी की तुम्ही आमचं पत्र किंवा आमच्या दूतावर भरवसा नाही केला. कदाचित आमच्या बोलण्यावर कराल. तर टिपू सुलतान बहादूरना काय सांगायचंय आम्हाला? अहो, पुन्हा पुन्हा सांगून झालंय तेच रावसाहेब, की तुम्ही तुमच्या खऱ्या शत्रूला नाही ओळखत आहात. इंग्रज जे व्यवसाय करायला आले, मालक बनून बसू इच्छितात रावसाहेब. मोगल बादशाची पोच लाल किल्ल्यापर्यंतच राहिलीय. बंगालचा नवाब संपून गेलाय. अवधचा नवाब थरथरत आहे. निजाम इंग्रजांची कटपुतली बनलाय.
बघा, आपल्याला तुकडे तुकडे करीत मारतायत ते, पण तुम्हाला जाणीव पण नाहीये. आमच्या आणि तुमच्याशिवाय हिंदुस्थानला कोणीच नाही वाचवू शकत रावसाहेब. सुलतान, जर तुम्ही आमचा परिसर परत केलात आणि निजाम उल मुल्क तुम्हाला साथ देण्यास तयार होत असतील तर आम्ही पण तुम्हाला साथ देणार. बाकी गोष्टी जाऊ द्या चला. निजाम उल मुल्क एक मुसलमान आहे आणि एक मुसलमान या नात्याने ते चांगल्या रीतीने जाणत आहेत की इस्लाम एक चांगुलपणा आणि बंधुभावाचा धर्म आहे. आमच्यातर्फे विनंती करा की निजाम उल मुल्कने आम्हाला साथ द्यावी. आम्ही कशा तऱ्हेने त्या लोकांचे जीव आणि संपत्ती, इज्जत अब्रूचं संरक्षण करायचं जे हिंदुस्थानी मुसलमान राजा महाराजांच्या भरोशावर जिवंत आहेत? हे तेव्हाच संभव आहे जेव्हा आपसामध्ये एकी होईल. गुस्ताखी माफ हुजूर. निजाम तुमच्यावर भरोसा नाही करत. आम्ही त्यांच्या घरामध्ये मुलगी द्यायला तयार आहोत. हे कसं मुमकिन आहे हुजूर? तुमचे पिता एक मामूली शिपाई होते. पण ते स्वतःच्या बळ सामर्थ्यावरच म्हैसूरचे सम्राट बनले. राजघराणी स्वतःहूनच निर्माण नाही होत, त्यांना कोणी ना कोणी लायक माणूसच निर्माण करत असतो. मागील 10 वर्ष सतत किती प्रयत्न केला की हिंदुस्थानी आणि गैर हिंदुस्थानी ताकदींच्या मदतीने इंग्रजांना पूर्ण इथनं बाहेर टाकीन काढून, पण यश नाही मला मिळालं. मजबुरीने कॉर्नवॉलिसची लढाई करू लागल्यामुळे कॉर्नवॉलिसच्या फौजांनी चारीतर्फे महालाला घेरून टाकलंय. शिवाय तो गुडघे टेकून राहून नाक घासण्याची मागणी करत आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिसांनी करारनाम्याचा जो मसुदा इथे पाठवलाय, सुलतान अलींच्या हुकुमाने सर्वांसमोर वाचला जात आहे. तमाम हजर असलेल्यांनी शांतता आणि लक्षपूर्वक ऐकावं. पहिली अट, सुलतान टिपू सुलतान बहादुरांनी त्यांची अर्धी सल्तनत तिच्या सरहद्दी कंपनी बहादूर, मराठ्यांचे पेशवा आणि निजाम दक्षिणच्या सरहद्दींना मिळाल्या आहेत त्यांच्या हवाली करायची. दुसरी अट, सुलतान टिपू सुलतान बहादूर 3 कोटी रुपये भरपाईच्या स्वरूपात भरणार आहेत आणि 30 लाख रुपये दरबारी खर्चाच्या स्वरूपात भरणार आहेत. या रकमेमधून 65 लाख रुपये आत्ताच भरले जाणार आहेत. बाकी रक्कम दर 4 महिन्यांनी मग 3 हप्त्यांमध्ये दिली जाणार. तिसरी अट, वाच तू. तिसरी अट, सुलतान टिपू सुलतान बहादूर यांचे 2 मुलगे इंग्रजांजवळ दोघे पण जमानत राहतील, कारण सुलतानांनी परत हमला करू नये. चौथी अट, सुलतानांच्या कैदेमध्ये जितके म्हणून युद्ध कैदी असतील सर्वांना पटकन आझाद केलं जाईल. मुसलमानांनो, तुम्हाला कुराने पाकची कसम आणि हिंदूंनो तुम्हाला श्रीरंगाची शपथ. खरं खरं सांगा, मला आता करायचं काय? शिरांवर पगड्यांच्या जागी कफन लपेटून एक अखेरचा मुकाबला, की तुम्हा सर्वांची बहादुरी, प्रामाणिकपणाने अब्रूचा सौदा? बोला तुम्ही, काय मंजूर आहे? हुजूर, हुजूर आपल्याजवळ खूप दिवस आहेत. आपल्याला इंग्रजांच्या फौजेला पण थांबवता येईल. हुजूर, आपल्याजवळ खूप रसद आहे. उलट त्यांची रसद बाहेर नाही येते. आपण त्यांच्या रसदीच्या भांडारावर छापे मारून मुळात रसद बंद करायची त्यांची.
अशा तऱ्हेने गोरे मैदान सोडण्यावर मजबूर होणार आहेत. तरीही हुजूर, इतक्या कमी काळामध्ये जर आपण तयारी नाही केली समजा, मग गरीब रयत विनाकारण मारली जाईल. आपण सुद्धा लोकांच्या जीवांची कुर्बानी का हो मागायची? फौजेची हिंमत तुटून गेली आहे. आपल्याला यश मिळणं खूप अवघड आहे सुलतान. सध्याची स्थिती अशी आहे की आपण लाडसाहेबांच्या अटी मंजूर करायच्या आता. जे गुलाम अली सोबत पूर्णय्याचं सहाण आहे, तुम्हा सर्वांस पण मंजूर आहे की मीर सादिकचा लढवय्येपणा तुम्ही योग्य समजता? ठीक आहे. स्वतःच बांधू दे बेगम, स्वतःच बांधू दे. आजपासून यांना स्वतःच कपडे घालावे लागतील. लॉर्ड बरोबर राहून इंग्रजी पॅन्ट पण घालायला शिकतील ते. हुजूर, या निष्पाप मुलांना का पाठवताय? हुजूर, हैदरला पाठवा ना. तो तरुण आहे, चांगलं वाईट कळतं त्याला. पण हैदर म्हैसूरमध्ये आहे, फौजेला हवाय तो जाऊ नाही शकत. रहम करा आमच्यावर सुलतान, रहम करा. बेगम, जर आम्हाला पण घेता आलं असतं रडून असंच. आमची बेइज्जती, विवशता आणि हारीवर आम्हाला पण रडून घ्यायचं आहे. पण आमचं विधिलिखित अश्रूंनी नाही, तलवारीनेच बदलू शकतं. मोयुद्दीन, बेटे खालिफ, या बघू, माझ्याजवळ या. रडायचं नाही, लक्षात आहे ना? नित्य सदा लिहायचं मला. हां, मग मी तुम्हा दोघांसाठी पुस्तकं पाठवीन. हां, मस्ती तिथे नाही करायची, समजलात? हां, अश्रू पुसा अश्रू. वाघाचे हे बछडे. गुलाम अली, हुजूर. चला उठा बघू. हे गे भाऊ, यांना सांभाळा. इंग्रजी लॉर्डला सांगा की आजपासून तेच ह्यांचे माता पिता आहेत. या शहजाद्यांना. हुजूर लाड साहब, ही दोन निष्पाप मुलं स्वतःच्या नशिबापुढे मजबूर होऊन मातेची ममता आणि पित्याच्या छत्रापासून दूर झाले आहेत. तुमच्या आश्रयामध्ये आश्रयासाठी आले आहेत. खात्री बाळ का गुलाम अली, मुलं आमचे ऑनर्ड गेस्ट आहेत. ते नाही आहेत प्रिझनर्स. लॉर्ड साहेब, सुलतानांनी सांगितलंय की आम्ही हे तुम्हाला द्यायचं. प्लीज एक कॉपी त्या दूतांना निजाम आणि मराठासच्या. हा समझौता आम्हाला विचारून तुम्ही नाही तयार केला आहे. तुमचे मालक लाड साहेब खुश आहेत, मग तुम्ही का म्हणून तक्रार करताय? Come here, boy. वाघाचा बच्चा वाघच होता है. हुजूर, इंग्रजांना भरपाईची रक्कम इतकी द्यायची आहे की मालाच्या कराचे दर आता शेतकऱ्यांना बिलकुल नाही झेपणार. मग आपण व्याजाने पैसे घेऊन रक्कम जमा करूया. तुम्ही बघा, जमीनदारी संपवून टाकली आहे म्हणून जमीनदार शेतकऱ्यांना अजून भडकावित आहेत. पूर्णय्या, आता आम्हाला या मामल्याच्या बाबतीत मुळीच नाही ऐकायचं काही. गुलाम अली जी. अफगाणिस्तानातनं जमानशहाची कुठलीच खबर नाही आली. काबूलहून पंजाबसाठी त्यांनी फौज तर पाठवली होती आणि काय? आणि त्यांना परत जावं लागलं, कारण पंजाबचे शीख मिश्र अफगाणींना पुढे जाण्यापासून अडवतात. आम्ही पण कुणाच्या भरोशावर राहिलो? आता बस फ्रान्सिस आम्हाला मदत करू शकतात. द्युबुक आमचा पैगाम घेऊन नेपोलियन जवळ गेल्याला अनेक महिने होऊन गेले, पण उत्तर तर तो सोबतच आणत आहे. मॉरिशसच्या गव्हर्नरने पाठवलेले शिपाई पण मंगळूरला पोहोचलेत. हुजूर,
फ्रान्सवाल्यांवर भरोसा करणं खरं नाहीये. फ्रान्स लोक इंग्रजांहून वेगळे तर नाहीच आहेत. आपल्या मंड्यांवर कब्जा करीत स्वतःची ताकद वाढवू इच्छितात. बस. पूर्णया, हे तुम्ही जाणता की खलिफा आहे तुर्कींचं पण हेच मत आहे. लिहितात फ्रेंच बाहेरचे आहेत, धर्माचे दुश्मन आहेत. म्हणे त्यांनी एक नवा धर्म स्थापन केलाय आझादीच्या नावावर. हुजूर, पुण्यातनं खबर आली आहे की महादजी शिंदेंना विष देऊन मारलं गेलं आहे. खुदा त्यांच्या आत्म्याला शांती देऊ दे. आमीन. बस महादजी एकच होते ज्यांनी आम्हाला साथ दिली असते. जरूर याच्या मागे इंग्रजांचं षडयंत्र आहे. हुजूर, मॉन्सियर दिबू, कसे आहात तुम्ही? हुजुरांची दुआ आहे. हुजूर, मॉरिशसचे शिपाई आले आहेत. त्यांचे कप्तान तुमच्या समोर हजर होऊ इच्छितात. किती माणसं आहेत? समजे मिळून बघा 200 माणसं असतील. 200च माणसं? पण आम्हाला सांगितलं गेलं होतं की पूर्ण फौज येईल. हुजूर, मला संशय आहे पूर्ण की इंग्रजांच्या नव्या गव्हर्नर जनरल लॉर्ड वेल्जीनी मॉरिशसच्या गव्हर्नरला तगडी लाच खिलवली असावी. आम्ही जो पण विचार करतो इंग्रज त्याचा फायदा उचलतात. परिणाम उलटाच होत असतो. काय आम्ही रेतीची भिंत उभी करतोय? पण हुजूर, नेपोलियन तुमच्या नावे एक पत्र पाठवलंय. परवानगी असेल तर. हो, वाचा मॉन्सियर दिबोक, वाचा. कदाचित यामध्ये तरी चांगली खबर असावी. हुजूर, जीवलग मित्र आणि शूर सुलतान टिपू सुलतान बहादूरला नेपोलियन बोनापार्टचा सलाम पोहोचावा. तर मग मित्रा, तुम्हाला कळवलं गेलं असावं फार पूर्वीच की आम्ही एक मोठी आणि बहादूर फौजेसकट लाल सागरच्या इलाक्यामध्ये पोहोचणार आहे आणि तुमच्यासोबत तुमच्या वतनवाल्यांना बी इंग्रजांच्या गुलामगिरीतनं आझाद करायचं या इराद्याने. इन्शाअल्लाह. रिस्पेक्टेड फ्रेंड, तुम्हाला पूर्वी सूचना दिल्याप्रमाणे मी स्वतःच लवकरच आगमन करतोय खूप मोठ्या आणि पॉवरफुल फौजेसकट इन द विसिनिटी ऑफ द रेड सी. हे तुम्हाला आणि तुमच्या देशबांधवांना सोडवायला फक्त जुलमातून इंग्लिशच्या. सर, आपल्याजवळ आता एक मजबूत एक्सक्यूज आहे क्रश करायला टिपूला. बट आपण असं करायला हवं यापूर्वी की नेपोलियनची फौज इथं उतरून टिपूच्या आर्मीला जॉईन होतील. पण शाह, नेपोलियनला डिफीट केलं होतं आपल्या फौजने इजिप्तमध्ये. हो, फक्त तुम्ही जाणता होईये. मला अजूनपर्यंत न्यूज नाही मिळालीये. पण टिपूला ही खबर मिळेपर्यंत आपण त्याला संपवून टाकू. डू यू थिंक निजाम आणि पेशवा हेल्प करतील आपल्याला? इट्स ट्रू. पेशवा आपल्या रागावला पण आहे. पण मराठ्यांचा मूड नाही आहे टिपूशी फाईट करायचा नाव. आणि निजामला ऑप्शन मुळीच नाही पण आपल्याला जॉईन करायचं. कारण त्याची स्वतःची फौज नाही पण आणि आपणच खर्च उठवतो त्याच्या फौजेचा पण. त्याची फौज पण मानणार आपला कमांड. आपण प्रयत्न करून टिपूची थोडी माणसं विकत घ्यायची काय? तुम्हाला माणसं माहीत आहेत विश्वासपात्र असलेली? मिर्शा दिखानी पूर्णया हे सगळ्यात जवळची माणसं आहेत टिपूची. गुड गुड. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आता इमिडिएटली. आपण हमला करायच्या टिपूवर मद्रासवरनं? नो, नाही, एवढ्यात नाही. पहिलं पाठवा टिपूला एक लेटर. अ लेटर ऑफ वॉर्निंग. तुम्ही चांगल्या रीतीने जाणता आहात की फ्रान्सशी असलेली तुमची दोस्ती आमच्याशी दुश्मनीच्या बरोबर आहे. आणि ही वाईट गोष्ट पण आहे की तुम्ही पण पळपुट्या फ्रान्सींना साथ देत आहात. जर तुमच्या रयतेला हे माहीत होऊन गेलं की तुमच्यामुळे बिचाऱ्यांचा धर्म संकटामध्ये आहे, ज्याला वाचवण्याचा दावा अजून आणखीन वाचण्याची मुळीच जरुरी नाही. पूर्णया, एका बाजूला ह्यांना आमची रयत आणि बिचाऱ्यांच्या धर्माची इतकी फिकर आहे, दुसऱ्या बाजूला मद्रासच्या फौजेला मैसूरवर चढाईचा हुकूम मिळून झालाय. या खलित्याला जबाब देण्याची मुळीच गरज नाही. जबाब आम्ही मैदाने जंगमध्ये देणार. याच्या पुढे इंग्रज केव्हाच आमच्या समोर शिर उचलून कधीच नाही बघणार, किंवा मग आमचं शिर मातीमध्ये मिळेल खाली पडून. हुजूर, बरं होईल तुम्ही जबाब दिला तर. पूर्णया, गिधाडासारखं 100 वर्ष जगण्यापेक्षा सिंहासारखं एकच दिवस जगणं परवडेल मला. तरी हुजूर, आपले बरेचसे किल्लेदार इंग्रज लोक खरेदी करून बसलेत. खरंय, मी जाणतो ते, जाणतो. यासाठीच मी
मीर सादिकला पाठवलंय सर्वांना पकडून आणायला. हुजूर, ही त्या सरदारांना पण धडा शिकवायची वेळ नाहीये. बरं होईल जर तुम्ही त्यांना माफ केलं तर. हुजूर, होणाऱ्या लढाईत आपल्याला एकी दाखवायची गरज आहे. अशा तऱ्हेने फूट पाडण्यापेक्षा तर बरं होईल की तुम्ही इंग्रजांशी सरळ तह करावा. अरे चला आणा रे त्यांना. रन नमक हराम. हुजूर, हे बघा आणले या नमक हरामाना. या गद्दारांना सुळावर चढवा लगेच. तुम्ही सर्वजण किती खोट्या मनाचे निघालात. थोडंसं सोनं दिसताच नमक हरामीवर उतरलात का रे? आम्हाला माफ करा ना हुजूर. हुजूर, माफ करून टाका ह्यांना. आपल्याला यांच्या युद्धामध्ये गरज पडेल. नाही, असं नाही होऊ शकत. जर लढल्याशिवाय याने आपले दुर्ग इंग्रजांच्या हवाली केले तर? नाही, असं नाही करणार हे लोक मीर सादिक. हे तुम्ही कसं जाणतात? मला वाटते तुम्ही पण यांच्या सोबत आहात. मीर सादिक, तुम्ही अशा तऱ्हेचे बिनबुडाचे आरोप माझ्यावर करीत आहात. का हो पूर्णय्या? का इंग्रजांचे एजंट तुमच्या घरी आले नव्हते सोन्याच्या थैल्या घेऊन? विचारा हुजूर यांना. पूर्णया, काय खरंय? हुजूर, तुम्ही विचार करू शकता की मी इंग्रजांना जाऊन मिळेन? एक वेळ मीर सादिकची बडबड मी ऐकू शकतो, पण जर हुजूर पण माझ्यावर संशय. जर इंग्रजांनी तुम्हाला खरेदी करण्याचा प्रयत्न केला तर ही चूक त्यांची आहे. तुम्ही वाईट का पण यासाठी की यांच्या मनामध्ये चोर आहे हुजूर. पूर्णया, पूर्णया, सत्य काय आहे? हुजूर, जर माझ्यासाठी तुमच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली आहे तर माझं इथे थांबणं बरोबर नाही होणार. मला जाण्याची परवानगी द्यावी हुजूर. पूर्णया, जाऊ द्या त्याला हुजूर. थोड्या दिवसांनी मग स्वतःच त्याला अक्कल येईल. लॉर्ड कॉर्नवॉलिस खुशीनं तुमचं काम करतील. तुम्ही आम्हाला हेल्प केलात तर. थँक्यू. लिसन, किल्ल्याची मागची भिंत खूप कमजोर आहे. तुम्ही तुमच्या तोफांचा नेम त्या दिशेनेच धरा. आणि हो, हमला करायला सकाळची वेळ एकदम योग्य ठरेल. ओके. बिस्मिल्लाह. हुजूर, हमला सुरू झाला आहे. किल्ल्याची भिंत पाडून फिरंगी आत घुसले आहेत. कमांडर सय्यद गफ्फार मारले गेलेत हुजूर. इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन. आमीन.
श्रीरंगाचा विजय असो. सरकार श्रीरंगाचा विजय असो. मीर नजीम दरवाजा उघड. मीर नजीम मीर नजीम मीर नजीम दरवाजा उघड. मीर नजीम दरवाजा उघड. मीर नजीम मीर नजीम मीर नजीम मीर नजीम मीर नजीम दरवाजा उघड. मीर नजीम दरवाजा उघड. दरवाजा उघड. गद्दार. मीर नजीम दरवाजा उघड. गद्दार कुठला. उघड दरवाजा. सरकार खुदादाद. सरकार या अल्लाह. सरकार माझी तलवार. माझी तलवार. या अल्लाह.
आय डाऊट आपल्याला एनिमी पुन्हा मिळेल टिपू सारखा सर. यामुळे पक्क माहीत होई दुसऱ्या इंडियन रुलर्सना त्यांनी बाहेरच्या पावसना यापुढे बोलवायचं नाही आपल्याला इंडियाच्या बाहेर काढण्यासाठी. समजाना होईल रिअलाइज आता की ईस्ट इंडिया कंपनी ही सुप्रीम पॉवर हा इंडियामध्ये. बट सर प्रत्येक कंट्रीला व्हायचं असतं इंडिपेंडेंट. नो, हे नशिबात लिहिलं हाय रहिवाशांच्या पण इंडियाच्या. त्यांनी मोठं व्हायचं त्या आपल्या रूल खाली ब्रिटिशांच्या आणि नाही इथल्या मूर्ख करप्ट सुखात लोणाऱ्या डेस्परेट्सच्या. मैसूरचा टिपू सुलतान सुद्धा अखेरीस 1799 मध्ये इंग्रजांकडून हरलाच एकदाचा. मग मैदान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बहादूर हो आणि मराठा संघटनाच्या अखेरच्या मुकाबल्यासाठी साफ होऊन गेलं. पण मराठा सरदारांमध्ये आपसात वैर होतं. यासाठीच पण ते वेगळे इंग्रजांशी लढले म्हणून एक एक करीत हरवले पण गेले. 1818ला मराठा संघटनाला पण पूर्णरित्या हार मानावी लागली. म्हणून मध्य भारतातले मराठा सरदार पण ईस्ट इंडिया कंपनीच्या अधीन होऊन गेले. आता मग इंग्रज हिंदुस्थानच्या खूप मोठ्या हिश्श्याचे मालक बनून बसले. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान ज्याने केले हो धारण, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.